कंटिन्युअस स्टेजवर आहे आणि आम्ही कंटिन्युअस मागे. हा आम्ही अरे तुझी इंट्रोडक्शन एवढी कमी केली, अतुलची केवढी मोठी केली होती. अरे हा पुढे असतो काय कॅसेटवर याचं नाव झालं, मग आम्ही याचा इगो चालू, अरे हा चालला माझ्याच पुढे. पण मनामधून क्लिअर असेल की अतुल करत असलेलं काम आणि मी करत असलेलं काम हे दोन्ही इक्वल इम्पॉर्टन्स आहे, ज्याची अतुलला पण जाणीव आहे, मलाही जाणीव आहे, आणि मी बॅकग्राऊंडला करत असलेल्या कामाचाही तेवढाच इम्पॉर्टन्स आहे ज्याची अतुलला जाणीव आहे. हा जेव्हा मनामध्ये विश्वास असतो ना, म्हणजे तू विचारलं की नक्की कसं कम्युनिकेशन. येस येस येस. हे कम्युनिकेशन एकदा करायला लागतं. येस. कधी कृतीतून, कधी त्याच्या पाठीवर हात ठेवून, कधी एखादी गिफ्ट देऊन हे कम्युनिकेशन करायला लागतं की आय अप्रिशिएट, मला जाणवतंय तू काय करतोय. हे कम्युनिकेशन ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला मग तो इगोचा प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मेजॉरिटी प्रॉब्लेम हे इगो मध्ये पैशात असतात, पण तो पैसा कनेक्टेड विथ इगोच असतो. म्हणजे तू मला न सांगता का पैसे घेतले, हा नॉर्मल पार्टनरशिप मध्ये जेव्हा धंदा छोटा असतो ना तेव्हा हा प्रॉब्लेम असतो. तरी मला न सांगता घेतले पैसे, मला सांगायला हवं होतं, मी काय नाही म्हटलं असतं. म्हणजे हे दुखलं काय, इगो. पैसे घेणं दुखलं नाही, मला सांगितलं नाही. आणि कुठेतरी भावना काय, म्हणजे मला कमी दाखवलं जातंय. सो ज्या वेळेला मी राजेंद्रला अप्रिशिएट करतो, तो मला अप्रिशिएट करतो, त्यावेळेला आम्हाला हे क्लिअर आहे की त्याचे गुण काय आणि दोष काय, त्याला हे क्लिअर आहे की माझे गुण काय आणि दोष काय. त्यामुळे त्यांनी माझ्या एखादं दोषावर बोट ठेवलं तरी काय हरकत नाही, कारण तो मित्र आहे माझा, माझ्या चांगल्यासाठी सांगतोय. नाहीतर त्यांनी माझ्या दोषावर बोट ठेवलं की काय होतं, लगेच आग काढी, लगेच काढी, लगेच ती ठिणगी पडते, आणखीन ती आग वाढते. तर या गोष्टी जर का टाळल्या ना, आणि खास करून बाकी लोक काय बोलतात त्याच्यावरती जायचं नाही. आम्ही दोघांनी एक प्रिन्सिपल ठेवलं, 1 to 1 बोलूया. प्रॉब्लेम आहे 1 to 1 बोलूया. आणखीन दुसरा महत्वाचा पार्टनरशिप मधला नियम, एकमेकांच्या घरामध्ये लक्ष द्यायचं नाही. तुझ्या घरचा प्रॉब्लेम, माझ्या घरचा प्रॉब्लेम माहिती असला पाहिजे. मित्र म्हणून मी सल्ला पण देईन, म्हणून तू आता असंच कर, म्हणून तू आता हेच कर. हे तोही कधी मला सांगायला आला नाही, मी त्याला कधी सांगायला गेलो नाही. आम्ही ते डिस्टन्स बरोबर मेंटेन करू शकलो, आणि त्याच्यामुळे घरच्यांचाही एकमेकांवर विश्वास. म्हणजे माझ्या आईला विचाराल ना, आई म्हणाल राजू बेस्ट, काय बिंदास, राजू आहे मग काय काळजीच नाही. त्याच्या आईला विचारलं, नाही तू अजित बरोबर चालला ना, मग ठीक आहे. हा जो कधी रात्री उशीर झाला की सांगतो मी अजित बरोबर आहे. तर हे जे ब्रँडिंग आहे ना विश्वासाचं, ते मैत्रीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे घरच्यांना इन्व्हॉल्व करायचं नाही जास्त, एका लिमिट मध्ये करायचं. घरचे संबंध असले पाहिजेत, आणि इगो. त्यामुळे पैसा हा येत नाही पार्टनरशिप तुटण्यामध्ये, इगोच जास्त येतो. तो त्याला आपण काबूमध्ये ठेवलं ना. म्हणजे मला एक जण, आमचे एक सर होते, ते सांगायचे तो इगो म्हणजे कसा असला पाहिजे माहितीये, तो कावळ्याच्या तोंडामध्ये तो माशाचा तुकडा असतो, आणि तो घेऊन कावळा कसा वर उडून जातो ना, तो पकडताच येत नाही. क्या बात. आणि जेव्हा त्या कावळ्याच्या मागे जाऊन सगळेजण सोडतात, म्हणजे त्या घारी विरी लागतात त्यामध्ये, तो हळूच तो माशाचा तुकडा खाली टाकून देतो, तर घारी तिकडे जातो. म्हणजे त्या कावळ्याच्या मागे न लागता ते आता इगोच्या मागे लागले. आपल्याला काय करतात लोक, असे इगोच्या मागे लागत असतात, आपण पटकन सोडून द्यायचं. क्या बात. त्या माशाच्या तुकड्यावर का सोडून दिला की प्रॉब्लेम येत नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. आय थिंक एकदम सेन्सिटिव्ह प्रश्न होता, आणि मला असं वाटतं या प्रश्नाचं जे उत्तर या मुलाखतीमध्ये मिळालंय ते बहुतेक अजून कुठल्या वेगळ्या मुलाखतीमध्ये मिळालं नसेल असं मला वाटतं. त्यासाठी एकदा एवढ्या दिलखुलासपणे, इतक्या दिलखुलासपणे हे आपल्याला सांगण्यात आलंय, विच इज समथिंग अमेझिंग. आता हळूहळू बिझनेस वाढत होता, ऑफकोर्स चांगली लोक मिळत होती, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सचोटी देखील होती, दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही एकदम भरपूर प्रेरित होतात. पण ऑफकोर्स तुम्ही जे बॅकग्राऊंड होतं दोघांचं, ऍज अ सिव्हिल इंजिनियर, ऍट द सेम टाइम एक्सपिरियन्स, जसं तुम्ही सांगितलं FE फील्ड एक्सपिरियन्स, पण आता तुम्हाला बिझनेस डेव्हलप करायचा होता. यू हॅड टू डेव्हलप बिझनेस, आणि बिझनेससाठी लोक पाहिजे, मग लोकांना तुम्हाला अपॉइंट करायचं आहे,
आणि अशा काही एरियाजना टच करायला लागतं जिकडे वी आर अनकम्फर्टेबल, जे आपल्याला करायला बहुतेक आवडत पण नाही, आपलं नैपुण्य देखील नाहीये. बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. पीपल मॅनेजमेंट, रिक्रुटिंग पीपल, रिटेनिंग पीपल, मोटिवेटिंग देम, गेटिंग वर्क डन फ्रॉम देम. हा जो विषय आहे, हा विषय कसा हळूहळू तुम्ही आत्मसात करायला लागलात? एकली HR अजित बघतो आणि त्याचा तो आवडता सब्जेक्ट आहे. पण मी एकच छोटासा एक शेअर करेन जे माझ्या गुरुने मला शिकवलं. जसं अतुल आपला सगळ्यांचा हे आहे, तसं माझे काही कोच आहे, आमच्या सगळ्यांचे कोच आहेत. त्याच्या वेगवेगळे कोच आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये का सतत लर्निंग हे आमचं चालू असतं. सतत दर 6 महिन्याला आम्ही नवीन ट्रेनिंग प्रोग्राम करतो. आय थिंक अजित आताच विपश्यना करून आला. आम्ही दोघं आता गुरुकुल करतोय. हा, तसं सतत चालू असतं. ट्रेनिंगला पर्याय नाही. लोक तुमच्यासाठी का काम करतात याचा एक बेसिक फंडा समजून घ्या. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल की लोक आपल्यासाठी का काम करतात, लोक म्हणजे मी पण, अतुल तू पण, म्हणजे आपण सगळे का काम करतो, तर त्याला 5 मोटिवेशन फॅक्टर असतात. त्यातला पहिला आणि सर्वात खालच्या निम्न दर्जाचा तो म्हणजे फिअर मोटिवेशन. लोक घाबरून काम करतात. मी तुमच्या मागे वाघ लावला, कुत्रा लावला, पळाल की नाही. बॉन्डेज लेबर काम करतो ना, घाबरून काम करतो. लोक घाबरून काम करतात. तुम्ही कसं वागायचं तुम्ही ठरवायचं. दुसरं मोटिवेशन आहे ते मनी मोटिवेशन किंवा पैसा. यू पे देम मोर दे विल वर्क मोर, यू पे देम मोर दे विल वर्क मोर. दिस ओके ओके मोटिवेशन. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढं हे होतं. तिसरं मोटिवेशन आहे ते म्हणजे रेकग्निशन. म्हणजे मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून मी रोटरीचं काम करतो, धंदा सोडून. बिंग अ प्रेसिडेंट, मी अशा वेगवेगळ्या छोट्या आदिवासी पाड्यात जातो, मुलांना दत्तक घेतो. वाय आय एम डुईंग इट. बरेच लोक. आता आपण थोड्या वेळापूर्वी तुमची स्टार इमर्जिंग स्टार, येस, माधुरी, दॅट्स अ रेकग्निशन. यू हॅव टू प्रोव्हाइड रेकग्निशन टू युअर स्टाफ. यू हॅव टू बी विथ द स्टाफ. किंवा आपल्याला पण म्हणजे रेकग्निशन इज गुड मोटिवेशन. चौथं मोटिवेशन असतं ते म्हणजे लिडरशिप मोटिवेशन. तुमच्यामध्ये असा लीडर असला पाहिजे की ज्याच्याकडे बघून लोक काम करतात. तुम्ही सांगा, शिवसेनेसाठी बाळासाहेबातले शिवसैनिक काय पगारावरती आहेत का? पण बाळासाहेब फक्त बोट टाकू दे, गॉन. तोड फोड तांबा पितळ किंवा राज ठाकरे किंवा गांधीजी जेव्हा लोकांना 2 टाइम खायचे वांदे होते तेव्हा देश स्वतंत्र करण्यासाठी निघाले. बेसिक प्रॉब्लेम हंगर होता, त्यांनी फ्रीडम वरती आणला. जस्ट बिकॉज ग्रेट लीडर. लोक लिडरशिपसाठी काम करतात. मग पैसा नाही मिळाला तरी चालतो, इट्स अ फॅक्ट, इजंट इट. मग लोक म्हणतात पैशाशिवाय कसं काम करतील. नाही करतात, सरेंडर करतात, सरेंडर करतात. आणि 5th लेवल मोटिवेशन, दॅट इज द हायएस्ट मोटिवेशन, दॅट इज फेथ. दॅट इज युअर फेथ. म्हणजे धर्म, देश. आपला जवान 10, 10,500, 15,000 पगारासाठी तुम्हाला वाटतो जीव देतो? जीव एवढा स्वस्त आहे का? केवळ तो देश आहे, तो धर्म आहे. मग ते ट्विन टॉवरचे वैमानिक सुद्धा असू शकतात. असं ते चुकीचं की बरोबर हा डिबेटीचा विषय आहे. पण दॅट्स द अल्टिमेट मोटिवेशन. त्यामुळे तुमच्याकडे अशी विजन असली पाहिजे. तुमच्या मी असं सांगितलं, निर्माणमध्ये तुम्ही काम करताय, मला BMW घ्यायची आहे, मला प्रायव्हेट जेट घ्यायचं आहे, तुम्ही जोरात कामाला लागा. किती लोक काम करतील? पण आम्हाला आतापर्यंत 3,500 लोकांना झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 1 रुपया खिशातलं न घेता त्यांच्या एकदम पडायला आलेल्या किंवा ह्याच्या अशा वस्तीतल्या माणसाला त्याच ठिकाणी मल्टी स्टोरी टॉवर मध्ये स्वतःच्या मालकीचा फ्लॅट द्यायचं आम्ही स्वप्न दाखवतो आणि ते देतो. आणि अशा चांगल्या कामासाठी गलिच्छ वस्ती सुधारून चांगलं जग निर्माण करण्यासाठी तुम्ही निर्माण बरोबर या. किती लोक या? क्या बात आहे. आम्ही निर्माण म्हणजे राष्ट्र निर्माणाचं काम करतोय. मग पैसे नाही मिळत का? मिळतात ना. सचिन तेंडुलकर खेळतो, देशासाठी खेळतो, पैसे नाही मिळत का? मिळतात ना. पैसा इज अ बाय प्रॉडक्ट. आपली विजन केवढी मोठी आहे, आपल्या विजनकडे बघून लोक येतात. आणि आय थिंक निर्माणची हीच खासियत आहे. दॅट्स ऑल. क्या बात आहे.
सर राजेंद्र सरांनी सांगितलं की तुम्ही ऍक्च्युली HR सांभाळता, तर तुमचे काय फंड आहे तुम्ही सांगाल या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल? HR बद्दल काय? ऑफकोर्स येस, पीपल पीपल मॅनेजमेंट इटसेल्फ इज अ ग्रेट स्किल आणि सातत्याने त्यांना ट्रेनिंग 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 बस हा एकच फंड आहे. कारण जो माणूस येतो ना त्याच्याकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की याचा ऍटिट्यूड काय. हा 10 ते 6चा ऍटिट्यूड आहे, सकाळी 10ला यायचं संध्याकाळी 6ला जायचं, हा ऍटिट्यूड वाला आहे का काहीतरी मोठं स्वप्न बघण्याचा ऍटिट्यूड हा ठेवतो. एकदा का लक्षात आलं की याचा ऍटिट्यूड आणि इंटिग्रिटी या 2 विषयात अडचण नाहीये, मग तो दगड असला तरी त्याला घडवता येऊ शकतो. ग्रेट ग्रेट आणि व्हेरी गुड. त्यामुळे सुरुवातीला निर्माणमध्ये जे लोक आले त्यांच्याबद्दल आम्ही हे 2च गोष्टी बघितल्या, याची इंटिग्रिटी आणि याचा ऍटिट्यूड. आणि याच्यानंतर सातत्याने ट्रेनिंग. म्हणजे अतुल, तुम्ही लोक जे बॉर्न टू विन मध्ये काम करताय ना, हे एवढं फंटॅस्टिक आहे. आम्हाला पण एवढं मोटिवेशन मिळालं या सगळ्यातून की सातत्याने ही मानसिकता बदलणं हे एकमेव काम आहे. रिझल्ट इथे आहे, इथे रिझल्ट याच्यात नाहीये. आणि आपण इथे खर्च केलाय शरीरावर, इथे खर्च नाही केलेला. इथे खर्च करायला लावणं हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हा आम्ही अनुभव घेतला पहिला 2002 सालापर्यंत, जेव्हा मगाशी मी सांगितलं की नोकरी करायला पाहिजे होती असं अनेकदा वाटायचं, त्यावेळेला लँडमार्क नावाचा एक कोर्स होता, तुम्ही केला असेल काही लोकांनी. तो लँडमार्क फोरम आम्ही केला आणि त्या लँडमार्क फोरम नंतर आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. आमची दोघांची एकमेकांबद्दल असलेली जी रिलेशनशिप आहे, मैत्री आहे, एकमेकांबद्दल जी कटुता आलेली असते, धंद्यामध्ये येते, पार्टनरशिप मध्ये जेव्हा जहाज बुडायला लागतं ना तेव्हा एकमेकांना दोष देणं चालू झालेलं असतं. हे सगळं आम्ही लँडमार्क मध्ये क्लिअर केलं आणि परत एकदा नवीन मैत्री, नव्याने परत एकमेकांबरोबर बिझनेस कसा वाढवायचा ह्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. आणि त्या लँडमार्क नंतर काय झालं, लँडमार्कनी सगळ्यात महत्वाचं काम असं केलं की इथे डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे विचार टाकले. म्हणजे लँडमार्कने आम्हाला असं शिकवलं की हे आपलं जे पॅराशूट असतं हे तेव्हाच काम करतं ज्या वेळेला ते उघड आहे. ते पॅराशूट बंद झालं तर काम नाही करत. आणि त्या लँडमार्क नंतर आम्ही एवढे ओपन झालो, त्या पॅराशूट सारखे झालो की आम्हाला छंदच लागला ट्रेनिंग घ्यायचा, म्हणजे स्वतः पार्टिसिपंट म्हणून. मग लँडमार्क झालं, त्याचा ऍडव्हान्स कोर्स झाला, त्याचा एक सेल्फ एक्सप्रेशन अँड लिडरशिप प्रोग्राम आहे तो केला. ते झाल्यानंतर एक डॉक्टर केळकर आम्हाला तिथे भेटले, ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू सेल्फ हिप्नॉटिझम असा कोर्स घ्यायचे. तो कोर्स करायला आम्ही दोघं अकोल्याला गेलो. त्याचा फंडा असा होता की एक कॉन्शियस माइंड आहे, एक सबकॉन्शियस माइंड आहे. आपण नॉर्मली कॉन्शियस माइंडनी काम करतो, लॉजिक्सनी काम करतो, अनालिसिसनी काम करतो. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये काय, आपल्या सवयी आहेत. लाईक सायकलवर बसतो आपण, सायकलचं बॅलन्सिंग करतो, पण सुरुवातीला कॉन्शियसली सायकल चालवतो, सुरुवातीला कॉन्शियसली कार चालवतो. कोणीतरी सांगतो गिअर टाक, ब्रेक दाब, कॉन्शियसली विचार करतो आणि करतो. पण ज्या दिवशी आपल्याला तो बॅलन्स समजतो, म्हणजेच तो सबकॉन्शियस मध्ये जातो, आपण ते ऑटोमॅटिक करायला लागतो. झोपेतून उठलो तरी तेच करणार आपण. तर त्यांनी असा फंडा केला होता की सक्सेस प्रिन्सिपल्स काय आहेत, गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट वगैरे वगैरे जी तुम्ही शिकलात, हीच सबकॉन्शियस मध्ये टाकली तर फॅन्टॅस्टिक, ती ऑटोमॅटिक यायला लागते. मग त्याच्यासाठी काहीतरी मुद्दाम करायला लागणार नाही, मी बाय नेचर स्वभावातूनच ते करायला लागेल. तर अशा टाईपचे कोर्सेस, अशा टाईपचे विचार सातत्याने येत राहिल्यामुळे आमच्याकडे जे लोक येतील, तुम्ही निर्माणमध्ये आलात ना, निर्माणमध्ये ट्रेनिंग कल्चर आहे. इथे आमचे 2 जण स्टार बसलेत, आमचे विवेक आणि निखिल, नवीन आहेत आता. गेल्या 6 महिने पगार न घेता काम करतायत. मी खोटा असेल तर विवेक सांगायचं सगळ्यांना. पगार न घेता काम करतायत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, चांगल्या ठिकाणी कुठेतरी काम करत होते. मला एका कार्यक्रमात भेटले, मला म्हणाले बिल्डर व्हायचंय. म्हटलं बिल्डर व्हायचंय, ये 6 महिने बिना पगाराचं काम करायला लागेल आणि पुढचं 3 वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायला लागेल. तयारी असेल तर ये. ते आले, ज्या दिवशी आले ना त्या दिवशी त्यांना सांगितलं पहिले जाऊन लँडमार्क कोर्स करून या. लँडमार्क करून आता पुढच्या तुझ्या बॅचला येतात ते. अरे क्या बात आहे. कारण सातत्याने ट्रेनिंग घेतलं ना की ही सवयच लागते. कारण सगळ्या गोष्टी मीच शिकेन, मीच अनुभव घेईन, मलाच ठेच लागेल, मगच शिकेन,
मीच धडपडेन मगच शिकेल, कोणी सांगितलंय? दुसऱ्याच्या अनुभवाने शिकूया ना. हा एवढा पैसा खर्च करून शिकून आलाय बिचारा, आपण घेऊया. अशा लोकांकडून ट्रेनिंग घेत राहायचं. तर तसं त्यांनी तुम्हाला सांगितलं एक रोल मॉडेल नावाची कन्सेप्ट. अशा कन्सेप्ट अनेक मिळत गेल्या मग त्याच्यातून. त्यामुळे निर्माण मध्ये आलेला माणूस आहे ना, त्या कल्चरमध्ये तो पैसे किती मिळतात हे बघत नाही, पण तो निर्माण सोडूनही जात नाही, कारण सातत्याने ट्रेनिंग. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर का आपल्याला रोज काहीतरी एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली ना, आपल्याला एकदम एनर्जी येते. आणि ती जर का तुम्हाला खात्री आहे की मला रोज इथे गेल्यावरती नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे, तुम्ही कशाला जाल सोडून? कारण तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट लाख मोलाची आहे. मी काम यांच्या बरोबर करतो आणि दुसरीकडून मी कमवू शकतो ना. त्यामुळे लोक आमच्याकडून नॉलेज घेतात, ज्ञान घेतात, आम्ही एक्सपिरियन्स शेअर करतो, ते आमच्या बरोबर काम करतात, ते करता करता इतरही दोन पैसे कमवतात. त्यामुळे त्यांना पैशाची निर्माणकडून अपेक्षा नाही, निर्माणकडून आता अपेक्षा तयार झाली नॉलेज काय देतात. त्यामुळे अतुल तुम्ही जे काय काम करताय फॅन्टॅस्टिक आहे, आणि आमच्या दोघांचंही मिशन आहे उद्योजकता. त्यामुळे निर्माणचं जे टोटल स्ट्रक्चर आहे कंपनीचं, हे कंपनीचं स्ट्रक्चर असं ठेवलंय की बिल्डर अंडर बिल्डर. म्हणजे आमचा असा मानस आहे की येत्या काळामध्ये 50 महाराष्ट्रीयन बिल्डर्स तयार करायचे. हो, एक तर महाराष्ट्रीयन बिल्डर कमी आहेत, कारण एक तर कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. लोकांना वाटतं चला इथे 2 नंबर आहे, इथे भाईंशी संबंध ठेवायला लागतो, इथे राजकारणाशी खूप संबंध असतो, वगैरे वगैरे वगैरे, असे अनेक समज आहेत लोकांचे. पण बिल्डर हा पण एक चांगला व्यवसाय आहे, जिथं तुम्ही करोडपती आरामात होऊ शकता, मोठी स्वप्न आरामात पूर्ण होऊ शकतात. हे आपल्या मराठी उद्योजकांना देण्यासाठी आम्ही आमचं नॉलेज शेअर करतोय त्यांच्याबरोबर. आणि मग स्ट्रक्चर असं केलंय की त्या माणसाने यायचं, सातत्याने वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम करायचे, त्याच्या व्यतिरिक्त आमचं ट्रेनिंग, फील्ड ट्रेनिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, असा 3 ते 3.5 वर्षाचा प्रोग्राम डिझाईन केलाय बिल्डर होण्याचा. म्हणजे जर तुम्हाला तुमचा डुप्लिकेट तयार करायचा असेल ना, म्हणजे आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा, आपण रिटायर कधी होणार? मग आम्ही म्हणायचो रिटायर कधी होणार काय वाटत दिसत तर नाहीये रिटायर होण्याची लक्षणं. एका ठिकाणी असा फंडा कळला, तुम्ही तुमचे डुप्लिकेट्स तयार कराल ना, तुझ्यासारखं बोलणारा, तुझ्यासारखं वागणारा, तुझ्यासारखा विचार करणारा, तू घेशील तसा निर्णय घेणारा, असा डुप्लिकेट ज्या दिवशी तयार करशील त्या दिवशी तुला रिटायरमेंट. क्या बात आहे. तर आम्ही दोघांनी मग असं ठरवलं की असे 50 डुप्लिकेट तरी तयार करूया आपण. म्हणजे आमच्या पुढच्या 50 पिढ्यांना, त्यांच्या पुढच्या 50 पिढ्यांना, कारण ते 50 लोक आणखी मल्टिप्लाय करतील. सो कल्चर कायम ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग, बेसिक क्वालिफिकेशन, ॲटिट्यूड आणि इंटिग्रिटी. Attitude and integrity is the biggest qualification you look for rather than his biodata and mark sheet. Great. मगाशी तुम्ही सांगितलं सर लँडमार्क बद्दल असे भरपूर कार्यक्रम आहेत, असे भरपूर वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम. तुम्ही वेल्थ डायनामिक बद्दल पण सर सांगितलं. अँड मोस्ट ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम्स जे इंटरनॅशनल लेवलला देखील होतात, हे सगळे इंग्रजीमध्ये असतात आणि तो बऱ्याचशा वेळेला एक बॅरियर असतो. आणि नेल्सन मंडेलांचं एक वाक्य आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट कळते, त्या भाषेमध्ये जर तुम्हाला ते शिकवलं ते तुमच्या डोक्यात जातं, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मातृभाषेत जर शिकवलं ते थेट तुमच्या हृदयात जातं. आणि हीच गोष्ट आहे जी बॉर्न टू विनला इन्स्पायर करते. आणि हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आम्ही सगळे मराठीमध्ये घेऊन येत असतो. आणि तुम्ही जे मगाशी सर सांगितलं की गोल सेटिंग किंवा टाइम मॅनेजमेंट, बहुतेक इकडे सगळे बसलेले जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत, आणि तुम्ही जे सांगितलं अनकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, ह्या सगळ्या त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये टूल्स एवढे घुसलेले आहेत ना आता, की आय एम शुअर की नंतर लक्षवेध जरी नसेल तरी दे विल फॉलो दोज टूल्स. येस ऑर नो? येस. फॅन्टॅस्टिक. मला इथे एकच सांगायचं आहे की राजेंद्रांनी आता एक नवीन गोल सेट केलाय. अच्छा. ते आहे संपूर्ण महाराष्ट्रीयन मराठी समाजासाठी. आणि ते गोल असं आहे की जसा एक गुजराती समाज हा व्यावसायिक म्हणून ओळखला जातो, शेट्टी समाज हा हॉटेलियर म्हणून ओळखला जातो, तसा मराठी समाज हा धंदेवाईक म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. ग्रेट. आणि त्याच्यामध्ये अतुल बॉर्न टू विन करत असलेलं हे जे काम आहे ना, त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं असणार आहे. थँक्यू. कारण जोपर्यंत सक्सेस स्टोरीज समाजामध्ये तयार होणार नाहीत ना, तोपर्यंत लोकांना इन्स्पिरेशन मिळणार नाही, मोटिवेशन मिळणार नाही की आपणही धंदा करावा. त्यामुळे अशा सक्सेस स्टोरीज या लोकांमधून जेव्हा जास्तीत जास्त यायला लागतील ना,
त्याच्यासाठी सातत्याने ट्रेनिंग माइंडसेट बदलणं. यू आर डुईंग फॅन्टॅस्टिक जॉब. थँक्यू सर, थँक्यू. मी एक माझं विजन इकडेच सर डिक्लेअर करतो की आता गेल्या 2-3 वर्षापासून जे लक्षसिद्धी सोहळा आम्ही इकडे साजरा करतो दर 2.5 ते 3 महिन्यानंतर, आणि मराठी उद्योग जगातली जी खरोखरच नामवंत व्यक्ती आहेत, तुम्ही आज आमच्या बरोबर आहात. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुवमेंट फॉर अस. सो काही वर्षांनंतर आज इकडे जे काही बसलेले उद्योजक मी बघतोय, जे आमच्याकडून ट्रेनिंग घेतलेले आहेत, लक्षवेध करतायत, लक्षवेध ऍडव्हान्स करतायत. माय विजन इज आफ्टर सम इयर्स दे आर गोइंग टू बी अवर चीफ गेस्ट अँड दे विल बी टेलिंग अस की त्यांनी त्यांचं सक्सेस कसं अचीव्ह केलं. सो आम्हाला प्रोडक्शन आम्हीच करणार आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांनाच बोलवणार चीफ गेस्ट म्हणून. सध्या आमचं ते प्रोडक्शन प्रोसेस चालू आहे. सो इट विल टेक सम टाइम, 3 years 5 years. पण आय एम 100% शुअर मी ज्यांच्या बरोबर काम करतोय, आमची टीम ज्यांच्या बरोबर काम करतोय, दे हॅव गॉट आउटस्टँडिंग पोटेन्शियल. गेल्या 2 वर्षामध्ये काय जणांनी तर एवढी धमाकेदार कामगिरी केली आहे. आय एम शुअर हे नक्कीच होईल. सर मगाशी बिल्डर बद्दल तुम्ही सांगितलं की त्याच्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की नॉर्मली एखाद्या व्यक्तीला when he wants to deal with builder, जेव्हा त्याला बिल्डर बरोबर डील करायचं असतं, मग फ्लॅट घेणं म्हणा किंवा विकणं म्हणा काही, सो तो थोडासा का होईना थोडंसं त्याचं प्रोग्रामिंग असं झालेलं असतं, हा काहीतरी छोटा अक्षर, हा फसवणार किंवा हा काहीतरी दडपशाही करणं, समथिंग लाईक दॅट, अशी एक प्रतिमा अनफॉर्च्युनेटली आहे. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे जाणवते ती म्हणजे निर्माणच्या बाबतीमध्ये, तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये अजिबात तसं नाही आहे. पण आय एम शुअर इनिशियल पिरियड मध्ये असा प्रॉब्लेम ऑर मे बी डिफिकल्टी एक फेज तो आला असेल. हाऊ यू टॅकल दॅट ऑर हाऊ यू ओव्हरकम दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम? बेसिकली बिल्डर म्हटला की तसं सगळं वगैरे सगळं पण मला एक आठवतंय, मी आणि अजितने जेव्हा आम्ही आईला सांगितलं, त्याच्या आईला, माझ्या आईला, की आम्ही आता नोकरी नाही करणार, आम्ही बिल्डरचा धंदा चालू करणार आहोत, तेव्हा आईने फक्त एकच वाक्य सांगितलं, ते मला सारखं हे राहतं. ते म्हणजे की बेटा बघ, लोकांचं आयुष्यभराची कमाई ते घर लावायला घेतात आणि घर घेतात. आयुष्यात 2दा किंवा 3दा फार तर लोक घर घेतात आणि त्याचे हप्ते, राहिलेलं अर्ध आयुष्य ते लोक हप्ते फेडत असतात त्याचे. त्यामुळे तू जे देशील ते एवढं चोख असलं पाहिजे की त्याने तुला दुआ दिली पाहिजे. ग्रेट. आणि तो आईचा आशीर्वाद, आमच्या सगळ्या सर्व ग्राहकांचा आशीर्वाद म्हणून आज आम्ही तुमच्या समोर इथे बसलोय. सी, जर तुम्हाला एक क्लिअर असेल, बाकी काही असू ना, कोणी काही म्हणतोय की गुंडे आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, बिल्डर म्हणजे गुंडे असतात, भाई लोक असतात. एक सांगतो, असं काही नाहीये. जर तुमचं क्लिअर, आता फॉर एक्झाम्पल सिंपल गोष्ट आहे जी आता रेग्युलेटरी अथॉरिटी करते, आम्ही प्रोग्रेसिव्ह फोटोग्राफी देतो. म्हणजे काय, समजा तुम्ही फ्लॅट घेतला असेल, तुमचा फर्स्ट स्लॅब झाला असेल, तर आम्ही आता नवीनच्या टेक्नॉलॉजी, आता आम्ही ERP करतो, त्याच्यामध्ये पहिले फोटो काढतो, स्टील टाकलं असताना फोटो काढतो, कॉन्क्रीट भरल्यानंतर फोटो काढतो, त्याचे सर्टिफिकेट, आर्किटेक्ट आणि RCC कन्सल्टंटचं सर्टिफिकेट लावतो आणि त्याच्यानंतर वर बिल लावतो. प्रत्येक साईटसाठी तुम्हाला मेल करतो, तो ईमेल ID असेल तर हे असेल तर ह्याने हार्ड कॉपीने पाठवतो. कारण जर आपण चोरीच करत नाही, मग स्टील लपवायचं कारण काय? जर आपण हे करतच नाही तर आर्किटेक्टची सर्टिफिकेट द्यायला काय हरकत आहे? कारण